मित्रांनो, आज आपण संख्येची विस्तारित मांडणी हा घटक पाहणार आहोत। तर आता तुम्हाला स्थानिक दर्शनी किंमत हा सगळा भाग समजलेला आहे। स्थानिक किंमत समजल्यानंतर तुम्हाला संख्येची विस्तारित मांडणी लिहिण्यामध्ये काही अडचण येणार नाही। तर पहा, विस्तारित रूप किंवा विस्तारित मांडणी म्हणजे काय? तर कोणतीही संख्या लिहिताना त्या संख्येतील अंकांच्या स्थानिक किमतींची बेरीज रूपात मांडणी करणे म्हणजे त्या संख्येचे विस्तारित रूप होय। आपण कोणतीही संख्या लिहित असताना त्या संख्येतील काय करायचे आहे, सगळ्या अंकांची स्थानिक किंमत पाहायची आणि त्या स्थानिक किमतींची बेरीज रूपात आपण मांडणी करायची आहे। आणि ती मांडणी जी येते त्याला काय म्हणायचं आहे, त्या संख्येचे विस्तारित रूप किंवा विस्तारित मांडणी असे म्हणतात। तर ही विस्तारित मांडणी करत असताना आपल्याला स्थान लक्षात ठेवावी लागतील। 10,000, हजार, शतक, दशक, एकक ही जी स्थानं आहेत ह्या स्थानांच्या किमती तुम्हाला समजून घ्याव्या लागतील। एकक म्हटल्यानंतर 1 न गुणायचं आहे, दशक म्हटल्यानंतर 10 न गुणायचं, शतक 100 न गुणायचं आहे, हजार 1000 न गुणायचं आणि 10,000 म्हणजे 10,000 न गुणायचं आहे। कुणाला गुणायचं आहे तर त्या संख्येतील त्या स्थानावर जी संख्या आहे ती संख्या आणि त्या स्थानाची किंमत यांचा गुणाकार तुम्ही करायचा आहे। तर चला मग एक उदाहरण पाहूया। 15,426 ही संख्या विस्तारित रूपात कशी लिहितात? तर तुम्हाला या ठिकाणी 15,426 ही संख्या दिलेली आहे। ही 5 अंकी संख्या आहे। तर काय करायचं आहे, आपण पहिल्यांदा इकडून 10,000कडून लिहायला सुरुवात करायची। आता हे 15 मधलं जे 1 आहे ते काय आहे, 10,000च्या स्थानी आहे। 10,000 म्हणजे 10,000 म्हणून 10,000 गुणिले 1 करायचं आहे। परत अधिक, आता 5चं स्थान कुठं आहे, हजाराच्या स्थानावर। हजार म्हटले की 1000 न गुणायचं आहे म्हणून 1000 गुणिले 5 आपण करणार आहोत। त्यानंतर अधिक चिन्ह म्हणजे पुढच्या संख्येची स्थानिक किंमत लिहायच्या अगोदर आपण काय करायचं आहे, अधिकचं चिन्ह इथं टाकायचं आहे। आता पहा, 4 हे शतक स्थानी आहे म्हणून 100 गुणिले 4। परत 2 हे दशक स्थानी आहे म्हणून अधिक 10 गुणिले 2 आणि 6 कुठं आहे, एकक स्थानावर आहे म्हणून 1 गुणिले 6। तर अशी मांडणी करून घेतल्यानंतर आपण हा जो कंसामध्ये गुणाकार रूपात मांडणी लिहिलेली आहे त्यांचा गुणाकार पहिल्यांदा करून घ्यायचा। आता 10,000 गुणिले 1, 10,000वर 4 शून्य आहे, 4 शून्य ठेवून द्या, इथला 1 आणि 1 1 म्हणजे ह्या 1 ची स्थानिक किंमत आलेली आहे 10,000। अधिक, हे अधिकला अधिक तसंच ठेवायचं। आता 1000वर 3 शून्य आहे, 3 शून्य देऊन घ्या आणि 5 1 5 ह्याची स्थानिक किंमत आलेली आहे 5 ची 5,000। तर बघा, हे अशा पद्धतीने काय करायचं आहे तुम्ही थोडंसं लक्षात घ्यायचं आहे। त्यानंतर 100 गुणिले 400, आता हे 2 शून्य देऊन घ्या आणि 4 1 4 बरोबर आलेला आहे 400। 400 ही 4 ची स्थानिक किंमत आली। आता 10 गुणिले 2, 10 दुने 20, 20 ही काय झाली, ह्या 2 ची स्थानिक किंमत आली आणि 6 1 6, 6 ही काय झाली, ह्या 6 ची स्थानिक किंमत आलेली आहे। तर बघा, अशा पद्धतीनं 10 वरचे 4 शून्य म्हणून इथं देऊन घेतले, 10,000 आलं, अधिक 5 ची स्थानिक किंमत आली 5,000, अधिक 4 ची स्थानिक किंमत आली 400। तर ह्या स्थानिक किमती कशा प्रकारे येतात ते तुमच्या लक्षात आलं असेल। 10 दुने 20, दशकाची आणि एककाची 6 1 6। तर आता पहा, ही काय झाली, बेरीज रूपात मांडणी झाली। तर 10,000 अधिक 5,000 अधिक 400 अधिक 20 अधिक 6, तर अशी ही ह्या मांडणीला काय म्हणायचं, 15,426 या संख्येचं विस्तारित रूप। आता तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलेलं असेल तर आपण काय करूया, काही उदाहरणांचा सराव करूया। तर पहा, या ठिकाणी 48,789 ही संख्या विस्तारित मांडणीत कशी लिहाल? तर पहा, या ठिकाणी आता काय करायचं आहे, 48,789 ही संख्या तुम्हाला दिलेली आहे। तर बघा, हे एकक स्थानावर आहे, हे दशक स्थानावर आहे, हे शतक स्थानावर, हे हजार आणि हे 10,000। तर आता तुम्ही काय करायचे आहे, गुणाकार रूपात अगोदर आपण मांडणी करून घेऊया। आता हे 4 10,000 स्थानावर आहे। 10,000 म्हटलं की ह्या 4च्या पुढे किती शून्य येणार आहेत, 4 शून्य येणार आहेत। 10,000 गुणिले 4 करायचं म्हणजे 10,000 न गुणायचं आहे। अधिक 8 कुठं आहे, आता हजार स्थानावर। हजार म्हटल्यानंतर 1000 गुणिले 8 करायचं, कंस बंद। परत अधिकचं चिन्ह 7 कुठं आहे, शतक स्थानावर, त्यामुळे 100 गुणिले 7 करा। आता 8 कुठे आहे, अधिकचं चिन्ह टाकायला विसरायचं नाही। 8 आहे दशक स्थानावर, त्यामुळं 10 गुणिले 8 कंस बंद, परत अधिकचं चिन्ह आणि 9 हे एकक स्थानावर आहे म्हणून 1 गुणिले 9। तर एकदम अतिशय सोपं आहे। आता आपण काय करूया, ह्या सगळ्यांचे कंसामधले गुणाकार करून घेऊया। गुणाकार करण्यासाठी काय,
जास्त पाढेपाठ करायची तुम्हाला गरज नाही। तर पहा इथं 4 शून्य आहे, 4च्या पुढे 4 शून्य देऊन घ्या, 4 1 4 0 0 आणि हे 0 अधिक आता या ठिकाणी 3 शून्य आहेत, 8 वर 3 शून्य द्या किंवा असा गुणाकार करून घेतला तरी चालतो, कारण गुणाकाराचा गुणधर्म आहे शून्याला जर कोणत्याही संख्येनं गुणलं तर गुणाकार 0 येतो। 8 0 0 8 0 0 8 0 0 8 1 8 अशा पद्धतीनं अधिकचं चिन्ह। आता इथं 7 0 0 हे 7 0 0 आणि 7 1 7। तर पहा आता पुढचा कंस सोडून घ्या, 10 8 80 तुम्हाला पटकन येतं लिहायला, अधिक 9 1 9। तर बघा बरं अशी मांडणी तुम्हाला कुठल्या पर्यायामध्ये दिसते ते तुम्ही शोधायचं आहे। 40,000 अधिक 8,000 अधिक 700 अधिक 80 अधिक 9, तर असा पर्याय क्रमांक आहे 3, म्हणून तो परीक्षेमध्ये तुम्ही पर्याय क्रमांक 3 हा रंगवायचा आहे। तर चला मग आणखीन असंच उदाहरण आपण सोडून घेऊया। तर बघा या ठिकाणी आहे 60,030, ही संख्या विस्तारित मांडणीमध्ये टिंबटिंब अशी लिहितात। तर इथे तुम्हाला काय केलेलं आहे, अक्षरामध्ये दिलेली आहे संख्या, ती आपण काय करूया शब्दामध्ये लिहून घेऊया। तर बघा हे झालं 60,030। आता बघा गुणाकार रूपात केलं तरी चालतंय किंवा आता इथं 2च अंक आहे तसं तर आपल्याला काढण्यासाठी, किंवा एकतर हे पर्यायावरून केलं तरी चालतं। तर बघा ह्या 6ची किंमत आता इथं मांडून घेऊया, एकक, दशक, शतक, हजार आणि इकडं 10,000। तर बघा एककाच्या ठिकाणी तर 0 आहे, आपण इकडून मांडूया 6चं स्थान कुठं आहे 10,000च्या घरामध्ये, त्यामुळे ह्याला 10,000 गुणिले 6 असं केलं तरी चालतंय, कंसामध्ये टाका अधिक। आता हे शून्याचा गुणाकार काय येणार आहे, 0च येणार आहे, त्यामुळे आपण नाही लिहिला तरी पण चालतं। आता शतकाच्या ठिकाणी पण 0 आहे, त्यानं शतकाला जरी 0नं गुणलं तरी 0च येणार आहे, त्यामुळे तो लिहिला तरी चालतो आणि नाही लिहिला तरी चालतो। आता दशकाच्या ठिकाणी काय आहे 3 आहे, म्हणून आपण काय करूया 10 गुणिले 3 असं लिहूया। आणि एककाच्या ठिकाणी पण काय आहे 0 आहे, ते लिहिलं तरी चालेल किंवा नाही लिहिलं तरी पण चालेल। तर आपण लिहिलेलं नाही, तर आता याचं आलेलं आहे पहिल्याचं 60,000 अधिक 30। जर आपण याची बेरीज जर केली तर बेरीज काय होणार आहे, एवढीच येणार आहे। मग अशा पद्धतीचा पर्याय दिलेला आहे या ठिकाणी। जर तुम्हाला जर तसं सगळं जर मांडायचं असेल तर 0 0 जर दिलेलं नसेल तर आपण घाबरून जातो, त्यामुळे घाबरायचं नाही। ज्या ठिकाणावर 0 दिलेलं आहे ते असे अंक वगळून देतात किंवा कधी कधी असं शून्यामध्ये पण दिलेलं असतं, तर आपण पर्याय पाहून काय करायचं आहे, योग्य त्या पर्यायाला टिक मार्क करायचे आहे। तर बघा या ठिकाणी आहे 60,000 अधिक 30 असा पर्याय क्रमांक आहे 1। तर आपण ताळा करून बघूया, 60,030 हे 60,000 पहिलं आणि हे खालचं आलेलं 30, यांची आपण बेरीज करून पाहूया, एवढी संख्या येते का पाहायचं। 0 0 3 3 0 0 0 6। बघा 60,030 आपलं उत्तर बरोबर आले, त्यामुळे पर्याय क्रमांक येतो 1। तर अशा पद्धतीनं काय करायचे आहेत, उदाहरणं तुम्ही सोडवायची आहेत। अशी वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं असतात, घाबरून न जाता व्यवस्थित उदाहरणं सोडवायची आहेत। आता आपण पुढचं उदाहरण पाहूया, 20 अधिक 300 अधिक 9,000 अधिक 3। आता बघा इथं कशी मांडणी दिलेली आहे, अगोदर 20 दिले म्हणजे दशकाचं स्थान, पुन्हा 300 दिलेलं आहे, त्यानंतर 9,000 दिले आणि नंतर 3 दिले। तर आता काय करायची ह्यांची मांडणी आपण, आता इथं 4 स्थान आहेत है की नाही, हजार, शतक, दशक आणि एकक, ही मांडणी आपण सुलट्या स्वरूपामध्ये मांडून घेऊया। पहिल्यांदा काय करूया 9,000 लिहूया, 9,000 परत शतक 300 परत अधिक 20 अधिक 3। तर पहा आता यांची आपण जर बेरीज केली तर किती येते पहा। आता तुम्हाला अशी जर बेरीज येत नसेल तर अशी मांडून करूया आपण इथं। बघा 9,000 अधिक 300 अधिक 20 अधिक हे 3 केलं, 3 अशी 3, 2 अशी 2, 3 अशी 3, 9 अशी 9, 9,323 असा पर्याय कुठं आहे तो आपण शोधायचा आहे, पर्याय क्रमांक आहे 3। हे असं केलं तरी चालेल किंवा इथं जसं दिलेलं आहे तशी पण मांडणी आपण करून घेतली तरी चालते। बघा आता इथं पहा हजार, शतक, दशक आणि एकक। आता इथं 20 दशक आहेत ते आपण असं 20 दशक मांडून घेऊया। नंतर आहे 300 शतक, ते 300 शतक अशा पद्धतीनं मांडूया। नंतर आहे 9,000, तर 9,000 हे अशा पद्धतीनं मांडून घेऊया। आणि नंतर आहे 3 एकक, ते पण अशा पद्धतीनं मांडून घेऊया आणि मग ह्यांची काय करूया
आपण बेरीज करूया। बघा आता 3 अशी 3, 2 अशी 2, 3 अशी 3 आणि 9 अशी 9। बघा इकडची आणि इकडची बेरीज काय झालेली आहे, सेमच आलेली आहे। त्यामुळे घाबरून न जाता काय करायचं आहे, सवाशी मांडणी करून सोडवलं तरी चालतंय किंवा हे असं मांडणी करून सोडवलं तरी चालतंय। तर आपला आलेला आहे पर्याय क्रमांक 3। तर अशा पद्धतीनं तुम्ही उदाहरणांचा सराव करायचा आहे आणि आज घरच्या अभ्यासासाठी तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे। हे उदाहरण तुम्ही काय करायचं आहे, घरी सोडवायचं आहे आणि हे सोडवून मला तुम्ही उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे। बघा आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की